मीना साहेब, सौभाग्यवती शीतलताई संजय राठोड, दारव्याचे एसडीओ विजय सूर्यवंशी साहेब, दारवा शहराचे प्रथम नागरिक सुनीलजी चिरडे, उपनगराध्यक्षा दीप्याताई सिंगी, सर्व मान्यवरांना विनंती करतो की प्रमुख पाहुण्यांनी सर्वप्रथम महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदुत्व सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचं पूजन करूनच आपण व्यासपीठावर यावं अशी आपणास आग्रहाची विनंती. सर्व मान्यवर नगर परिषदचे सन्माननीय सभापती यांना देखील विनंती आपण कृपया व्यासपीठावर यायचं आहे. सन्मान्य पराग भाऊ पिंगळे, मान्य श्रीधर काका मोहोड, मान्य यशवंतराव पवार सर यांना देखील विनंती आपण कृपया व्यासपीठावर यावं. सभापती सौ वैशाली सुभाष खाटीक, श्री प्रकाश दुधे, सौ सीमा गजेंद्र चव्हाण, श्री एकनाथ माहुरकर, सौ जमीला चौधरी, सर्व सभापती नगर परिषदचे कृपया व्यासपीठावर येतील. CO साहेब व्यासपीठावर येतील, तहसीलदार साहेब व्यासपीठावर येतील. दीप प्रज्वलन करून उद्घाटन होते. आपण टाळ्या वाजवून सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा, वंदनीय हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा. व्हिडिओ बनवत आहे. सर्व मान्यवरांना विनंती की आपण व्यासपीठावर येऊन आपलं स्थान ग्रहण करावं. सन्माननीय मंत्री महोदय नामदार संजय भाऊ राठोड साहेब, सन्माननीय खासदार संजय भाऊ देशमुख साहेब, यवतमाळ जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी विकास मीना साहेब, सौभाग्यवती शीतलताई संजयजी राठोड, श्री विजय सूर्यवंशी साहेब, दारवा शहराचे प्रथम नागरिक सुनील भाऊ चिरडे, सौ दीप्याताई सिंगी, मान्य पराग भाऊ पिंगळे, मान्य श्रीधर काका मोहोड, मान्य यशवंतराव पवार सर, आपणास विनंती आपण कृपया व्यासपीठावर यावं. नगर परिषदचे सन्माननीय सर्व सभापती व्यासपीठावर येतील. CO साहेब व्यासपीठावर येतील. श्री मनोज भाऊ सिंगी, राजू भाऊ दुधे यांनी देखील व्यासपीठावर यावं. व्यासपीठावर सर्व मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. आजचा हा क्षण केवळ उद्घाटनाचा नाही तर नव्या उमेदाचा व नव्या इतिहासाचा प्रारंभ आहे. आज केवळ लोकार्पण होत नाही तर युवकांच्या स्वप्नांना नवे व्यासपीठ मिळत आहे. मान्य उपस्थित मान्यवर, ग्रामस्थ, युवा युवती व क्रीडाप्रेमींनो, आपल्या सर्वांचे भव्य हिंदुत्व सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल लोकार्पण सोहळ्यामध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा मी विनंती करतो, भरपूर बैठक व्यवस्था केलेली आहे, कृपया मागे उभे न राहता आपले काही सन्माननीय कार्यकर्त्यांना देखील विनंती आहे की लोकांना आपण येऊन बसण्याची व्यवस्था त्या ठिकाणी करावी. मागे